संकल्पना, स्वरूप आणि वाटचाल हा घटक आपण पाहणार आहोत. नाटक हा शब्द मानवी जीवनाशी अतिशय निकटचा असा आहे. जीवनात मानव असंख्य भूमिका पार पाडत असतो. जेव्हा तो कुटुंबात असतो तेव्हा पती, मुलगा, वडील अशा एकाच वेळी त्याला अनेक भूमिका वठवाव्या लागतात. तो समाजात जातो तेव्हा समाजातला, संस्कृतीतला एक घटक म्हणून त्याला भूमिका धारण करावी लागते. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती आपल्या भूमिकेनुसार त्या वेळी वर्तन करीत असते. हे वर्तन म्हणजेच नाटक होय. बऱ्याचदा आपण लहान मुलांना म्हणतो, हा जरा जास्तच नाटकं करतोय. येथे मुलगा एखादी खोटी गोष्ट करीत असतो व खरी असल्याचा भास निर्माण करतो, म्हणून त्याला आपण नाटक हे विधान वापरतो. म्हणजेच ज्याला आपण नाटक म्हणतो ते वास्तव असल्याचे भासवणे, म्हणजेच जे खोटे आहे ते खरे असल्याचे भासवणे म्हणजेच नाटक होय. नाटक या शब्दाचा मूळ अर्थ अभिनय करणे असा आहे. तो नट हा शब्द संस्कृतात प्रचलित झालेला प्राकृत शब्द आहे. नर्त या शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृतमध्ये तो नाचणारा असा रूढ झाला. नाटक या शब्दाचा अर्थ पाहता नट म्हणजे अभिनय करणारा, सोंग वठवणारा व नाचणारा, म्हणून नाटक म्हणजे नाट्यरूपाने, सोंगाच्या रूपाने सादर करणे असा होय. इंग्रजीत ड्रामा असे त्याला म्हटले जाते. एकूणच मानवी जीवनातील भावभावनांची सोंगे वठवणे, कृती करणे म्हणजे नाटक होय. त्यामुळे आपणाला असे म्हणता येईल की नाटक हा मानवी जीवनाशी निगडित असलेला, अनेक नाट्य अभ्यासकांनी यावर चर्चा केलेला असा हा साहित्य प्रकार आहे. भारतीय नाट्य परंपरेत जर आपण नाटकाचा उगम पाहिला तर भरतमुनींनी प्रथमतः नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या निर्मितीपूर्वी कलांची परंपरा या देशात असलेली काही प्राचीन संदर्भांवरून दिसून येते. गोष्ट सांगण्यातून आख्यान काव्याचा जन्म झाला आणि आख्यानातून महाकाव्याची निर्मिती झाली. ही आख्याने लोकवाङ्मय म्हणून जतन करण्याकरिता जनसमूहासमोर सादर करण्यात आले. या सादरीकरणात वाचिक अभिनयाला संगीताची जोड असे. अशा पद्धतीची काही सूक्ते वेदात सापडतात. म्हणजेच नाटकाचा प्रारंभ हा धार्मिक गोष्टीत व जनमानसिकेतून मनोरंजनासाठी व ज्ञान जतन करून ठेवण्याच्या वृत्तीप्रवृत्तीतून झालेला दिसतो. भालचंद्र फडके म्हणतात त्याप्रमाणे कदाचित पुराणातील सूक्त परंपरेत नाटकाचा उगम झाला असावा. भारतीय परंपरेत नाटकाला स्वतंत्र अशी परंपरा आहे. या परंपरेत भरताला नाटकाचा जनक मानला जातो. गावोगाव भटकून नाटक सादर करणारा थेस्पिस हा ग्रीक नाटकाचा जनक होय. त्यामुळे भारतातही तसेच परदेशातही ही नाटकाची प्राचीन परंपरा आपणाला पाहावयास मिळते. नाटक म्हणजे काय याचा विचार केला तर भरताच्या नाट्यशास्त्रात पंचमवेद म्हणतात, तर काही मराठी नाटककारांनी आपापल्या व्याख्यांमधून नाटक म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वा कुलकर्णी म्हणतात, संवाद हे
मूलद्रव्य व प्रसंग हे माध्यम याद्वारा व्यक्त होणारा एक नाट्यमय अथवा संघर्षमय काव्यात्म अनुभव म्हणजे नाटक होय. वसंत कानेटकर यांची व्याख्या. नाटक हे एकाच वेळी जीवन दर्शनही असते व जीवनावरील भाष्यही असते. प्राध्यापक बालबा केळकर. नाटक म्हणजे मनुष्य जीवनाच्या विविध पैलूंचा सत्याभास निर्माण करणारे माध्यम आहे. ते जीवनाचा कलात्मक आविष्कार करून समाजाला ऐकवतो. रास बापट म्हणतात, नाटक हे काल्पनिक अथवा खरोखरी होऊन गेलेल्या एखाद्या व्यक्तीच्या व तिच्याशी संबंध असलेल्या इतर व्यक्तीच्या आयुर्वर्तनातील काही भागांचे दृश्य रूपाने मर्यादित काळात दाखविता येणारे व मनोरंजन करून उपदेश करणारे दृश्यकाव्य आहे. गंगाधर पाटील म्हणतात, नाटक ही अनेक चिन्हांनी बनलेली एक बहुजिन्सी कला आहे. तसेच ती एक प्रयोगक्षम कला आहे. नाटक हे नट, रंगसामुग्री, प्रकाशयोजना, संगीत, प्रेक्षक आदी अंगे मिळून नाटकाचा प्रयोग तयार होतो. त्यामुळे आपणाला नाटक म्हणजे ढोबळमानाने असे म्हणता येते की मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटना, प्रसंगांचे, भावभावनांचे आणि वृत्तीप्रवृत्तींचे चित्रण आहे हे सहज लक्षात येते. जीवसृष्टीतील जीवाच्या जन्म मृत्यू या दोन बिंदूत घडणाऱ्या क्रियाप्रतिक्रिया आणि यातून घडणाऱ्या आंतरक्रियांचा उलगडणारा पट म्हणजे नाटक होय. या विवेचनावरून एक लक्षात येते की नाटक ही व्यक्तीची अनुकृती नसून एका कर्माची व जीवनाची अनुकृती असते. म्हणजेच जगातील सर्व प्रकारच्या अनुभवांचे अभिनयाच्या आधारे अनुकरण करणे म्हणजे नाटक होय. या विवेचनावरून एक लक्षात येते की नाटक ही एक संहिता आहे. त्या संहितेत दर्शविलेले नाट्य विविध घटकांच्या माध्यमातून साकार होते. नाटक हा एक साहित्य प्रकार आहेच, पण तो सामूहिक आविष्कारही आहे. नट, दिग्दर्शक, नाटककार आणि प्रेक्षक यांच्या परस्पर सहयोगातून नाटक सिद्ध होते. नाटकाला संहिता असते. ती प्रारंभ, मध्य, अंत अशा क्रमाने घडते. मानवी जीवनाचे अनेक पदर नाटकात अभिव्यक्त होतात. ते साहित्याच्या कोणत्याही प्रकारातून होतातच, पण नाटकातून अभिव्यक्त होणारी जीवन जाणीव ही स्थळ, काळ यातून प्रत्यक्ष व्यक्त होते हे विशेष आहे. म्हणून नाटक ही कारागिरी नाही, तर ती एक कलाकृती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच मानवी जीवनाचे दर्शन कलावंतांच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न नाटकात होत असतो.